आमचं विजन आम्ही ठेवलेलं आहे की 2030 पर्यंत इंडियाला हेल्दी करायचे आहे अगोदर. इडली जी गोष्ट लोकांना जी हेल्थच्या रिलेटेड खूप महत्त्वाची आहे, तर याच्याबद्दल बरेच आम्ही सर्वे केला. मार्केटचा सर्वे असेल, लोकांचा सर्वे असेल. इडली हे लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल ह्याच्यावरती विचार करून एक सर्वसामान्य माणूस सुद्धा इडली ब्रेकफास्टमध्ये आली पाहिजे याचा विचार करून अगदी एकदम कमीत कमी किमतीमध्ये चांगली क्वालिटी आणि इझिएस्ट म्हणजे थोड्या वेळामध्ये खाऊन पटकन आपण आपल्या कामावरती आपल्या व्यवसायाकडे जाऊ शकतो. फ्रँचायझीकडून फीडबॅक्स आलेले आहेत की आठवड्यातून 2 ते 3 वेळेस आमच्या मुलांना तुमच्या इथल्या आउटलेटमधली डब्याला इडली असते. उद्योजक व्हायचं आहे तर मी एक आवर्जून सल्ला देईल, एज्युकेशन झाल्यानंतर कमीत कमी 5 वर्ष आपण जॉब केला पाहिजे. मिनिमम 5 इयर्स बिझनेसचे एथिक्स, बिझनेसचे डिसिप्लिन, बिझनेसच्या प्रोसेस, बिझनेसचे थिंकिंग, बिझनेसबद्दलचं माइंडसेट क्रिएट केलं गेलं पाहिजे. नमस्कार, भारी लोक या आपल्या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. भारी व्यक्तिमत्व आपल्या कर्तृत्वानं अनेक लोकांना इन्स्पायर करत असतात आणि आजचं व्यक्तिमत्व असंच एक भारी व्यक्तिमत्व आहे. खरं तर मलाही ते भावलेलं आहे. एक असा मराठी व्यक्तिमत्व, असा एक मराठी माणूस ज्यानं उद्योग विश्वात आपलं स्वतःचं साम्राज्य निर्माण केलेलं आहे. एक काळ होता जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य निर्माण करावं लागलं. आत्ताचा काळ सुद्धा मला वाटतं असाच आहे की जिथे मराठी माणसाला उद्योग विश्व, उद्योग साम्राज्य निर्माण करायची गरज आहे. आणि जेव्हा आपल्यातलंच एखादं मराठी व्यक्तिमत्व, सर्वसाधारण कुटुंबामधून आलेलं हे व्यक्तिमत्व जेव्हा उद्योग विश्वामध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवतं ना, तेव्हा खरंच खूप भारी वाटतं. आणि म्हणूनच आजचं जे भारी व्यक्तिमत्व आपण आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे नादब्रह्म इडलीचे डायरेक्टर, सर्वेसर्वा मी म्हणेन, दत्तात्रय निडवंचे सर. खरं तर माझे जवळचे मित्र आणि जवळून मी त्यांचा प्रवास पाहिलेला आहे. खरंच मला सुद्धा त्यांचा प्रवास इन्स्पायरिंग असा आहे आणि माझी खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना हा प्रवास खूपच इन्स्पायर करणार आहे. आज शेकडो नादब्रह्मच्या फ्रँचायझीज बनलेल्या आहेत. विचार करा, इडली हा प्रकार म्हटलं की थोडंसं साऊथ इंडिया आणि साऊथ इंडियन लोकांनीच करावं अशा प्रकारचा हा बिझनेस. पण या बिझनेसमध्ये एक आपलं मराठी व्यक्तिमत्व येतं आणि ब्रँड बनतं. खरंच ही स्टोरी आपल्या सगळ्यांसाठी इन्स्पायरिंग राहणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला अनेक आयडियाज, अनेक काही गोष्टींचं मार्गदर्शन करणार आहे, इवन तुम्हाला मोटिवेट करणार आहे. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. तुमच्या कमेंट्स जरूर कळवा, जरूर कमेंट्स द्या. शिवाय चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर मग आपण सरांचं स्वागत करूयात. दत्ता सर, तुमचं स्वागत आहे. खूप खूप स्वागत. सो आपल्याबद्दल खरं तर महाराष्ट्राला आता वेगळी ओळख सांगायची गरज नाही. नादब्रह्म इडली इटसेल्फ ब्रँड आणि खूप लोकांच्या मनावरती अधिराज्य करणारं, जिभेवरती रेंगाळणारं नाव म्हणजे नादब्रह्म इडली. याचा प्रवास आपल्याला जाणून घ्यायचा आहे. ओव्हरऑल अनेक गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. बट ही चर्चा करण्याआधी मला असं वाटतं की तुम्ही स्वतःची थोडक्यात ओळख करून द्या आणि स्वतःचं फॅमिली बॅकग्राऊंड, जे की म्हणजे कोणत्या म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंडमधून तुम्ही बिलॉंग करता, जेव्हा लहानपण तुमचं होतं त्यावेळेला घरची परिस्थिती काय होती, आईवडिलांचं बॅकग्राऊंड काय होतं, आपण इथून थोडीशी चर्चा करूया. कारण हा बेस आहे आणि तुम्हाला वाटतं बेस जाणून घेणं महत्त्वाचं आहे. नक्कीच. येस. नमस्कार. माझ्याबद्दल अगदीच तुम्ही जसं ओळख करून दिली, नादब्रह्म इडली, माझं नाव आहे दत्तात्रय निडवंचे. नादब्रह्मचं ॲज अ डायरेक्टर, MD, फाउंडर म्हणून मी काम पाहत असतो. माझी सुरुवात जर म्हणायला गेली तशी तर खूप जुनी आहे आणि 2020 हे कोविडचं क्षेत्र तुम्हाला माहिती असेल. त्याच्या अगोदर आम्ही नादब्रह्म डोसा सेंटर या नावाच्या आमच्या फ्रँचायझीज होत्या. बरोबर. आणि कोविडचं हे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. त्याच्यामध्ये आम्हाला खूप मोठा लॉस तिथे सहन करावा लागला आणि बरेच आउटलेट्स आमचे तिथे कोविडचे जे रेंट आणि एक्सपेन्सेस असल्यामुळे तिथे बंद करावे लागले. त्याच्यानंतर आम्ही बेसिकली कोविडमध्ये हे नादब्रह्म इडलीचं जे मॉडेल आहे, जे ॲटो पायलटवर चालतं, तर याच्याबद्दल भरपूर स्टडी केला तिथे आणि एक नवीन जी गोष्ट लोकांना जी हेल्थच्या रिलेटेड खूप महत्त्वाची आहे,
तर इडली, तर याच्याबद्दल बरेच आम्ही सर्वे केला, मार्केटचा सर्वे असेल, लोकांचा सर्वे असेल, आणि तिथे हेल्थची आज काळाची गरज बनलेलं जे दिवस आले होते त्याच्यामध्ये इडलीला जास्त आम्ही प्रमोट केलं, प्राधान्य जास्त दिलं, आणि इडली हे लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल याच्यावरती विचार करून एक सर्वसामान्य माणूस सुद्धा इडली ब्रेकफास्टमध्ये आली पाहिजे, इडली तो खाल्ला पाहिजे याचा विचार करून अगदी एकदम कमीत कमी किमतीमध्ये तुम्ही म्हणजे अफोर्डेबल अशा प्राइसमध्ये, अफोर्डेबल रेंजमध्ये चांगली क्वालिटी आणि इझिएस्ट, म्हणजे थोड्या वेळामध्ये खाऊन पटकन आपण आपल्या कामावरती आपल्या व्यवसायाकडे जाऊ शकतो, असं एक धोरणात्मक नियोजन करून आम्ही ते लॉन्च केलं 2020 मध्ये नागब्रह्म इडली. ओके. पण हे इडली किंवा उद्योग क्षेत्रात येण्याआधी तुमचा प्रवास कसा आहे? तुमचं मूळ गाव आणि आई वडील काय करतायत, किंवा उद्योजकतेचं तिथून तुम्हाला काही वारसा लाभलेला आहे का? येस, डेफिनेटली. तसं जर लहानपण सांगायचं जर झालं तर खूप प्रचंड मेहनत आणि भरपूर ऑब्स्टेकल्स आणि प्रॉब्लेम्सनी गेलेलं आहे. ज्यावेळेस मी स्कूल आणि कॉलेज करायचो त्यावेळेस सुद्धा आमचा शेती होती, शेतीमध्ये भरपूर प्रकारचे आमचे फ्रूट्स, व्हेजिटेबल्स हे आम्ही उत्पन्न करायचो आणि मार्केटमध्ये घेऊन जाणं, विकणं हा प्रवास खरं तर लहानपणापासूनच होता. आणि मग तसं मराठवाड्यातून मग पुण्याला जाऊन काहीतरी करायचं, पुण्यात काहीतरी, कारण पुणे हे मेट्रो सिटी आणि एक नवीन डेव्हलपमेंट सिटी आपण ज्याला म्हणतो. तर तिथून म्हणजे लहानपणी शेतीमधले जे व्हेजिटेबल्स शेतामध्ये उत्पन्न करायचे आणि ते मार्केटमध्ये विकायचे, असा तो लहानपणीचा प्रवास. म्हणजे शाळा कॉलेज करत असताना तो व्यवसाय, म्हणजे खरं तर व्यवसाय तिथून सुरुवात झालेली आहे वयाच्या हे तिथून झालं शेतात. हा, येस. आणि मग इथं पुण्यात आल्यानंतर मी 6 महिने जॉब केला. आणि 6 महिन्यानंतर आजपर्यंत कंटिन्यू सातत्याने खूप वेगवेगळ्या बिझनेस व्यवसायामध्ये इन्व्हॉल्वमेंट झाली. सुरुवातीला मी कपड्याचा बिझनेस चालू केला होता. खरं तर जवळपास हे 2005-06 मधली गोष्ट आहे. 2005 ते 2006. आणि मग तिथून मग फ्रूटचा बिझनेस चालू केला, तिथून रिअल इस्टेट, अशा वेगवेगळ्या सेक्टरनी व्यवसाय करत 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 इथंपर्यंत. नंतर मग फूड इंडस्ट्रीमध्ये आम्ही खऱ्या अर्थाने आलो त्याच्यानंतर. तर ही पार्श्वभूमी तशी सांगायची तर खूप मोठी आहे जर्नी, बिकॉज ऑब्स्टेकल्स हे तर प्रत्येक दिवशी होते. हा. आणि मग तिथून शेतीचा बिझनेस, त्याच्यानंतर मार्केट यार्डचा बिझनेस, त्याच्यानंतर कपड्याचा बिझनेस, त्याच्यानंतर आम्ही रिअल इस्टेटचा बिझनेस, त्याच्यानंतर आम्ही एक ऑनलाईनची एक कंपनी सुद्धा चालू केली होती, जी खूप एक सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आम्ही काम केलं. तिथं बऱ्याचपैकी म्हणजे सर्व्हिस एरिया असल्यामुळे खूप काही चॅलेंजेस तिथे क्रिएट झाले. त्याच्यामध्ये समहाऊ तिथे पाहिजे तेवढं सक्सेस आम्हाला मिळालं नाही. त्याच्यानंतर मग आम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये आलो. 2012-13ची गोष्ट आहे. तेव्हा त्या फूड इंडस्ट्रीला मग छोटंसं सुरुवातीला एक आउटलेट डोसा सेंटरचं आम्ही चालू केलं. त्याच्यानंतर डोसामध्ये जवळपास 16-17 मध्ये आम्ही फ्रँचायझी मॉडेलवरती, म्हणजे मल्टिप्लायप्लिकेशन कसं करता येईल ह्याच्याबद्दलच्या सगळ्या प्रोव्हिजन्स, त्याचे प्लॅनिंग्स, त्याचं वर्किंग, हे 16-17 पासून आम्ही चालू केलेला प्रवास आहे. खरं पाहिलं तर ह्या सगळ्या प्रवासात म्हणजे अगदी शेतीमधला बिझनेस असेल, कपड्याचा व्यवसाय असेल, रिअल इस्टेटमधला व्यवसाय असेल, म्हणतात ना की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. हे सगळे जे काही अपयश किंवा त्या ठिकाणी जे काही लर्निंग झाले, कारण येणारी कोणतीच गोष्ट म्हणजे लॉस तसा बघितला तर कधीच नसतो. एक तर लर्निंग असतं, नाहीतर म्हणजे अर्निंग असतं. बरोबर. सो इकडे अर्निंग जरी झालं नाही या बिझनेसमधलं तुम्ही व्यवसायामध्ये उतरलेलं असताना, पण इथे लर्निंग मात्र निश्चित झालं. आणि त्या लर्निंगच्या बेसिसवरतीच आज मला वाटतं की कुठेतरी एक ब्रँड डेफिनेटली त्याच्यामधली आजची ही गोष्ट महत्वाची काय, कारण अनेक तरुणी आजच्या युगातले रातोरात काहीतरी श्रीमंत व्हावं असं वाटत असतं, पण त्यांना त्याच्या पाठीमागचा स्ट्रगल माहिती नसतो, ती प्रोसेस माहिती नसते. मला वाटतं की ही प्रोसेस तुम्ही स्वतःला घासून
घडवलं असं मी म्हणेन. आपोआप हा ब्रँड नाही बनला, त्याच्यासाठी एवढ्या वर्षांचा, कारण 2003-04ला तुम्ही केलेली ही सुरुवात आणि 2020 नंतर कोविडच्या त्या फेज नंतर नादब्रह्म कुठेतरी अस्तित्व त्याचं जाणवायला लागलं. सो एवढा मोठ्या वर्षांचा प्रदीर्घ तुमचा तो तप आहे किंवा अभ्यास आहे, त्या अभ्यासातून आज कुठेतरी हा ब्रँड तयार झालेला आहे. हे मला वाटतं की लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आज आपल्याला पडद्यावरचा हिरो दिसतो, पण त्याच्या पाठीमागे असणारी जी पार्श्वभूमी आहे ही बरेचदा खडतर पार्श्वभूमी, ती खडतर पार्श्वभूमी सुद्धा लोकांना समजली पाहिजे. खूप छान. तर तुम्ही आता हे बिझनेस सुरुवात केलीत किंवा पुण्यात जेव्हा पहिल्यांदा आलात त्यावेळेला जसं भाऊ हे सगळेजण एकत्रित आलात का तुम्ही एकटेच पहिल्यांदा येऊन पुण्यात सुरुवात केलेली? सुरुवातीला तर मी एकटाच आलो होतो पुण्यामध्ये आणि 2003-04ची गोष्ट आहे. ओके. पुण्याला येताना सुद्धा माझा प्रवास खूप चांगला मी स्वतः केलेला नाही आहे. कारण बिकॉज फर्स्ट डे ज्यावेळेस मी पुण्याला येत होतो, मला आजही आठवत आहे, त्यावेळेस मी म्हणजे नाईटला आम्ही येत होतो आणि येताना रात्रभर मी झोपलो नाही. कारण पुण्यासारख्या सिटीत जात आहे तर तिथं काहीतरी खूप मोठं करण्यासाठी जातोय. काय करायचं आहे आय नेव्हर नो. काहीतरी खूप मोठं भव्य दिव्य करण्यासाठी आपण जातोय. बिकॉज जर मला फक्त पोट भरायचं आहे किंवा सर्वायवल करायचं आहे तर इतकं एफर्ट्स करण्याची अजिबात गरज नाही. कुठेही करता आलं असतं. तर त्या दिवशी झालेली माझी सुरुवात जी आजपर्यंत थांबली नाही आणि पुढेही थांबणार नाहीये. तर तेव्हा मी एकटाच पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये आल्यानंतर मी 6 महिने जॉब केलाय. कारण माहीत असायला पाहिजे, नॉलेज असायला पाहिजे. हां, त्याच्या अगोदर मी बिझनेसच, व्यवसायच करायचो, पण इथे येऊन पण व्यवसाय सुरुवात केली असती. पण मी ठरवलं की आपल्याला अगोदर सगळ्या बेसिक गोष्टी माहीत होणं खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि मग तिथे सुरुवातीला जॉब केला आणि सुरुवातीला मी एकटाच आलो. आणि नंतर मी जसं 6 महिन्यानंतर एक बिझनेस चालू केला कपड्यांचा. आणि कपड्याचा बिझनेस थोडे दिवस चालवत असतानाच मी फ्रूटचा व्यवसाय सुद्धा चालू केला, जो होलसेलचा व्यवसाय मी मार्केट यार्डमध्ये आम्ही चालू केलं होतं. तर तिकडे पण तो बिझनेस चालू असतानाच मग मी माझ्या लहान भावाला त्यांना बोलवलं आणि त्यांना बोलवून तो बिझनेस त्यांना हळूहळू समजायला लागला आणि त्यांना ते अंडरस्टँड करून तिकडे डायव्हर्ट केलं. मग एका पाठोपाठ एक एक गोष्टी जशा डेव्हलप होत गेल्या तशा पद्धतीने सिक्वेन्सनुसार मग सगळ्यांना घेऊन आलो. आणि मग त्यांचं काही जणांचं कॉलेज चालू होतं, काही जणांचं व्यवसाय चालू होता आणि एकेका प्लॅटफॉर्मवर सगळ्यांना थांबवलं. आणि तेव्हा त्याच्याबरोबर मी अजून एक गोष्ट केलेली आहे की मार्केटिंगच्या गोष्टी बघितलेल्या आहेत. काही कंपन्यांचे मार्केटिंगचं प्रोव्हिजन असेल तर जवळजवळ 3.5 ते 4 वर्ष मी एकही रुपया कमवलेला नाही. बापरे. आणि ही गोष्ट मी फर्स्ट टाइम बोलतोय. 3.5-4 वर्ष 1 रुपया न कमवता मी मार्केटिंग, सेल्स याच्या जवळपास 350 ट्रेनिंग्स मी स्वतः अटेंड केलेले आहेत. वा. हे आजपर्यंत मी फर्स्ट टाइम तुम्हाला बोलतोय, कुणालाही माहिती नाहीये. कारण मी मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, त्याच्यानंतर बँगलोर असेल, अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी एज्युकेशन घेतलेलं आहे. आणि जे उत्पन्न मी कमवत होतो ते सगळंच्या सगळं पूर्ण उत्पन्न मी माझ्या एज्युकेशनवरती खर्च केलं आहे. वा. आणि मला वाटतंय माझी खरी सुरुवात तिथून झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक शब्द आठवतात मला की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं की हे 3.5 वर्ष एज्युकेशन जे घेतलं, बिझनेसचं, उद्योगधंद्यांचं एज्युकेशन घेतलं, त्याच्यामुळे पाया आणि ते पाय भक्कम व्हायला मदत झाली आणि तिथून मग ती उंच भरारी घेता आली. खूप सुंदर. अनेक लोक असतात रातोरात श्रीमंत होऊ पाहतात, रातोरात काहीतरी ब्रँड निर्माण करावं असं वाटतो किंवा रातोरात कोणाला तरी कॉपी करावं आणि पटकन काहीतरी करावं, अशा प्रकारचा कुठेतरी अनेक लोक प्रयत्न करत असतात. बट मला वाटतं की तो प्रयत्न कधीच यशस्वी होत नाही. त्याचं कारण हे तुम्ही सांगितलेलं या उत्तरामध्ये
की हा जो काही प्रवास आहे, या प्रवासामध्ये पहिल्यांदा सीडिंग म्हणजे शेतकरी सुद्धा बीज पेरल्याशिवाय कापणी करू शकत नाही. सो हे पेरणं आधी गरजेचं आहे. 3.5 वर्ष एकही रुपया स्वतःच्या चैनीसाठी, पार्टीसाठी, मौजमजेसाठी न वापरता लर्निंगसाठी वापरणारं एकमेव व्यक्तिमत्व मला वाटतं की मी तुम्हाला पाहतोय. कारण खरंच ग्रेट. त्याशिवाय काही गोष्टी येत नाहीत, तूप खाल्ल्याशिवाय रूप येत नाही म्हणतो ना आपण. सो हा महत्त्वाचा भाग तुम्ही आज शेअर केलात, जो की मला वाटतं की कोणताही एक तरुणी जिला उद्योजक बनायचं आहे त्यांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा भाग आहे. मी अनेक विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करत असतो, विद्यार्थी पालक मला भेटत असतात आणि आजच्या पिढीमध्ये मी पाहतो की क्विक हवं आहे. आत्ता लगेच माझं ग्रॅज्युएशन झालं, उद्या मला बिझनेस चालू करायचा आणि परवा मी ब्रँड असेल. सो हे क्विक बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये आहे. मला वाटतं की त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट खूप महत्त्वाचा ठरणार आहे. खूप चांगलं मार्गदर्शन तुम्ही केलं, खूप चांगला मुद्दा मांडलात. खरंच धन्यवाद. यानंतर मला पुढचा काही प्रश्न विचारायचा आहे की सिलेक्शन ऑफ राईट बिझनेस मॉडेल इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. म्हणजे काय, योग्य बिझनेसची पारख करता आली पाहिजे. अनेक बिझनेसेस आहेत, तुम्ही 24 तास काम करून तुम्हाला फक्त 1000 रुपये एखादा बिझनेस देऊ शकतो. तेच तुम्ही अगदी 4 तास काम करून सुद्धा एखादा बिझनेस तुम्हाला 10,000 रुपये देऊ शकतो. 1 तास काम करून एखादा बिझनेस तुम्हाला लाख रुपये पण देऊ शकतो. बिकॉज अनेक प्रकारचे बिझनेसेस आहेत. सो तुम्ही हा जो काही बिझनेस मॉडेल सिलेक्ट केलं, तर ते का सिलेक्ट केलं आणि कसं सिलेक्ट केलं त्याबद्दल थोडक्यात जरा माहिती द्या. बिझनेस मॉडेल म्हणजे आता हा आमचा जो फूड इंडस्ट्रीचा बिझनेस मॉडेल आहे, किंवा कोणताही बिझनेस मॉडेल सिलेक्ट जर करायचं असेल आपल्याला आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल, तर आपण अगोदर हे पाहणं गरजेचं आहे की माझं पास्ट एक्सपिरियन्स काय. राईट. पास्ट एक्सपिरियन्समध्ये मी कोणत्या एरियामध्ये माझं एज्युकेशन झालेलं आहे, किंवा पास्टमध्ये मी कोणते कोणते व्यवसाय केले, जे व्यवसाय करत असताना मला खरंच म्हणजे व्यवसाय कोणताही करत असताना मला एकच गोष्ट सांगायचं आहे की तो व्यवसाय करताना तुम्हाला कंटाळा म्हणतो ना आपण, किंवा अरे ठीक आहे असंच करतोय थोडक्यात, असं न होता तुम्ही त्या व्यवसायात पूर्ण 100% योगदान देता आलं पाहिजे. आणि ते करताना तुम्हाला कधीच असं खूप इरिटेट होत आहे आणि कोणीतरी सांगितलंय किंवा वडिलांनी सांगितलंय म्हणून मी करतोय असं कधीच एकाही दिवशी वाटलं नाही पाहिजे. खूप सुंदर. जर तुम्ही जो व्यवसाय करत आहात त्या व्यवसायाला तुम्ही ॲज अ खूप पॅशन म्हणून, आणि मी ऑफिसला जातोय एखाद्या व्यवसायाच्या रिलेटेड, तर तिथे जाताना मला खूप उत्सुकता वाटली पाहिजे. आणि घरातून आपण निघत असताना वाटलं पाहिजे की मी कधी ऑफिसला जाऊ, आणि ऑफिसहून घरी येताना नाही मला इथेच बसायचं आहे. म्हणजे इतकं प्रचंड तुमचं त्या व्यवसायावर असलेलं प्रेम असायला पाहिजे. अगदी बरोबर. तर असा कोणता व्यवसाय आहे जे करताना मला कधीच थकवा आलेला नाही, कधीच मी डिमोटिवेट झालेलं नाही, आणि त्याच्यामध्ये ती करताना मला खूप मजा येते. या खूप खूप सुंदर, बेस्ट मला फील होत आहे. असं ज्या व्यवसायाबद्दल आपल्याला वाटत असेल तर त्याचं अगोदर ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि ते ॲनालिसिसमधून आपल्याला एक गोष्ट जाणवते, अरे मी हा व्यवसाय केला आणि याच्यामध्ये मला ते अगदी मनापासून आवडत नव्हता. हां, तिथे मग मार्केट आहे किंवा लोक करत आहेत म्हणून मी करत होतो, किंवा कोणीतरी मला गाईड केलं म्हणून मी केला तो व्यवसाय. का गाईड केलं इट्स ओके, बट त्याच्यामध्ये मी काम करत असताना मला खूप माझं स्वतःचं इंटरेस्ट जास्त होतं. ॲब्सोल्युटली. हां, मग हे थोडं ॲनालिसिस करून आपण पाहायला पाहिजे की कोणत्या व्यवसायामध्ये माझा जास्त इंटरेस्ट आहे. आता याच्यामध्ये पण होतं काय की 2 एरिया डिफाईन होतात. आपण काय करतो, नेहमी व्यवसाय करणारे बरेच जण आहेत, तर मी जिथं राहतो माझे फ्रेंड्स काय करत आहेत, ते व्यवसाय कोणता करतात, किंवा माझे रिलेटिव्स काय करतात, किंवा मला कोणी एखाद्या व्यवसायाबद्दल सजेशन दिलेले आहेत, गाईड केलेले आहे की हा व्यवसाय मार्केटमध्ये चालू शकतो कारण या व्यवसायाला ग्रोथ आहे,
असं काहीतरी कोणीतरी कुठून तरी सांगितलेलं असतं आणि आपण काय करतो, मग त्या व्यवसायाच्या डिटेल्स काढतो आणि त्याच्यामध्ये काम करायला लागतो. मग इथे तर सगळ्यात जास्त मोठी मिस्टेक होऊन बसते. बरोबर, खूप सुंदर पॉईंट. तर असं न करता मला कोणत्या व्यवसायात इंटरेस्ट जास्त आहे, मागे मी 4 व्यवसाय केले, त्या 4 व्यवसायामध्ये कोणत्या व्यवसायात मी जास्त वेळ देऊ शकलो, कोणत्या व्यवसायातलं मला जास्त नॉलेज आलेलं आहे, आणि मग त्या व्यवसायालाच फ्युचरमध्ये वेगळ्या आजच्या डिजिटल युगामध्ये कसं घेऊन जाता येईल, त्याचं मॉडरेट कसं करता येईल, डेव्हलप कसं करता येईल, हा दृष्टिकोन ठेवून व्यवसायाला सुरुवात करणं गरजेचं आहे. ॲब्सोल्युटली. सो हे अगोदर बघणं आहे की मला कोणत्या व्यवसायामध्ये जास्त इंटरेस्ट होता. ओके, म्हणजे थोडक्यात तुम्ही आधी जे काही बिझनेसेस केलेले त्याचा अनुभव शिदोरी होता, तुमच्या पाठीशी होता, आणि ती शिदोरी घेऊन तुम्ही इडली किंवा सुरुवात मला वाटतं की जेव्हा नादब्रह्म इडली डोसा अशा पद्धतीनं आपलं सुरुवातीचं नाव होतं आणि त्यानंतर आपण नादब्रह्म इडली म्हणजे पुन्हा त्यात अजून फोकस केलं. बरोबर. तर म्हणजे या अनुभवाच्या आणि जो माझा इंटरेस्ट आहे, तुमची जी पॅशन आहे, त्याच बेसिसवरचा बिझनेस उभा केला. अदरवाईज कदाचित मध्येच प्रलोभन आलं असतं, कदाचित सोडूनही देता आलं असतं, म्हणजे काहीतरी होऊ शकलं असतं. खूप 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 अतिशय महत्त्वाचा पॉईंट सांगितलं. मीही या मताशी ॲग्री आहे की कोणताही व्यवसाय करत असताना तुमची पॅशन, तुमचा इंटरेस्ट, तुमचा अनुभव बघून मग आपण त्या व्यवसायात उतरलं पाहिजे. दुसऱ्याच्या जीवावरती व्यवसाय फारसा करता येत नाही किंवा बरेचदा सक्सेसफुल होईल, ब्रँड बनेल याची शक्यता खूप कमी असते. अप्रतिम. सो सुरुवात जेव्हा तुम्ही केलीत, म्हणजे लॉकडाऊनच्या आधीच या बिझनेसची 2017ला सुरुवात झाली, तर ती सुरुवात करताना तुमच्या डोक्यातलं विजन, स्वप्न काय होतं आणि काय स्वप्न ठेवून तुम्ही याची सुरुवात केलेली होती? सुरुवातीला नादब्रह्म डोसा सेंटर चालवत असताना आलेल्या खूप अडचणी आणि त्याला जवळजवळ 2 ते 3 वर्ष, कंप्लीट 3 वर्ष आम्ही फेस करत होतो प्रत्येक प्रॉब्लेमला. आणि 2020 मध्ये ज्यावेळेस इडली हे एक प्रॉडक्ट घेऊन ज्यावेळेस माझं 1.5 वर्ष पूर्ण त्याच्यावरती खूप डीप लेवलला R&D झालं, रोड मॅपिंग झालं, प्लॅनिंग्स झाल्या, प्रोव्हिजन्स झाल्या, आणि त्यावेळेसला आत्तापर्यंत आलेल्या चॅलेंजेस ते जॉट डाऊन केले. आणि मग हा इडलीचा ब्रँड लॉन्च करताना डे वन पासून माहीत होतं की हा ब्रँड खूप मोठ्या लेवलला जाणार आहे. वा. हे 100% गॅरंटेड होतं. म्हणून डे 1ला तुम्ही आमचं फर्स्ट आउटलेट जर पाहिलं असेल तर फर्स्ट आउटलेटच्या फर्स्ट व्हिडिओ सुद्धा आहेत. तर डे 1ला सगळ्या सिस्टम्स डे 1 पासून होत्या. वा. प्रोव्हिजन डे 1 पासून होत्या आणि रिझल्ट डे 1 पासून काय येणार आहे हेही आम्हाला माहित होतं. सुंदर. जसं म्हणतात ना की तेव्हाच एक चांगला पैलवान चांगली कसरत करतो तर त्याला माहिती असते की मी जिंकणार आहे, यस, मी आखाडा मारणार आहे. अगदी तसं पहिल्या दिवशी मला असं वाटतं की अनेक उद्योग स्टार्ट करतात आणि उद्योग स्टार्ट करताना विजन किंवा हा कॉन्फिडन्स त्यांच्याकडे नसतो की मी याला काय लेवलला घेऊन जाणार आहे. फक्त काहीतरी चालू करायचं आहे, काहीतरी मला त्याच्यातून मिळणार आहे, मला इनफॅक्ट पैसे मिळणार आहेत, या हेतून बरेचदा बिझनेसची सुरुवात होती. बट तुम्ही मात्र वेगळ्या पद्धतीने याला सुरुवात केली. येस, डेफिनेटली. तिथं केलं काय, ज्यावेळेस आम्ही हे इडली 10 रुपये आणि सांबर चटणी द्यायचं आहे आणि त्याही वेळेस महागाई होती, आज तर प्रचंड वाढली. तर ज्यावेळेस ही संकल्पना लॉन्च करत होतो, बऱ्याच जणांचे आमच्या ग्रुपमध्ये पण, सर 10 रुपयामध्ये इट इज पॉसिबल. सो मी एकच सांगितलं की आपण हे पैसे कमवण्यासाठी आपण हे करत नाहीये. आणि त्यावेळेस परिस्थिती चांगली होती, म्हणजे असं काय खूप बॅड नव्हती. आणि इथं मात्र आपल्याला पैसे नाही कमवायचे आहे, आपल्याला एक विजन्स द्यायचं आहे आणि लोकांना याचे बेनिफिट्स झाले पाहिजेत. आणि डे 1ला म्हणजे
याच्या अगोदर सुद्धा डोसा इडलीचे आमचे जे आउटलेट्स होते तेव्हा सुद्धा एकच ब्रीदवाक्य आमचं जे विजन ठेवलं आहे, त्याच विजनला मी इथे कंटिन्यू केलेलं आहे. विजन काय? हेल्दी भारत. 2030 पर्यंत इंडियाला हेल्दी करायचं आहे. वा. सो दॅट इज द मोटिव्ह. आणि ते घेऊन चालत असताना पैसे कमवणं हे कुठंच आलेलं नाहीये. किंवा इनफॅक्ट आज पण म्हणजे पैसे ठेवून आम्ही कोणतंही नियोजन, कोणतंही धोरण, कोणतंही प्लॅनिंग केलेल्या नाहीयेत. सुंदर. अप्रतिम. सो ते विजन होतं की लोकांना हेल्दी बनवायचंय, व्हॅल्यू ऍड करायचे, समाजासाठी व्हॅल्यू ऍड करायचे आणि हेल्थचं अवेअरनेस करायचंय. आणि जोपर्यंत आपण जागोजागी बऱ्याच ठिकाणी आपले स्टोर्स ओपन करणार नाहीयेत, फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणार नाहीयेत. आपण बघतो की एक साधारण एक फॅमिली आहे, एक व्यक्ती आहे, तर तो सकाळी उठतो आणि सकाळचे जे काय त्याचे कामं असतील ते करतात आणि ते ऑफिस किंवा व्यवसायाला निघतात. घरातून निघत असताना ते काय करतात? कुठेतरी जात असताना कुठेतरी ब्रेकफास्टला थांबतात. आणि मग काय खावं त्यांनी? की जे त्यांना समोर दिसेल ते खातात. अगदी बरोबर. सो मी त्यावेळेस केलेलं थिंकिंग काय, जर आपण या सगळ्या एरियामध्ये आपले स्टोर्स ओपन केले आणि त्यांना अवेलेबिलिटी करून दिली प्रॉडक्टची, तर इडली सारखं एकदम छानसं लुसलुशीत एकदम हेल्दी प्रॉडक्ट जर त्यांना इझिली त्यांच्या वॉकवेमध्ये, त्यांच्या रस्त्यामध्ये जर मिळत असेल आणि जाता जाता जर तिथे उपलब्धता जर आपल्या इडलीची असेल, तर 100% तो व्यक्ती इडली खाऊन जाणार आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. मग हीच संकल्पना माइंडमध्ये ठेवून, म्हणजे उपलब्धता, इडली जर अवेलेबल सगळीकडे असेल तर लोक येणार आहेत ऑटोमॅटिक आणि ते छानसं ब्रेकफास्ट करून, हेल्दी ब्रेकफास्ट करून जाणार आहेत. तर ॲटलिस्ट वीकमध्ये कमीत कमी 2 ते 3 वेळेस जरी ते आपली इडलीच्या स्टोअरला येऊन इडली खाऊन जर गेले, तर ॲटोमॅटिकली त्यांच्यामध्ये एक हेल्थचं अवेअरनेस क्रिएट होणार आहे. नक्कीच. तर ते मोटिव्ह ठेवून हे इडलीची संकल्पना आणि ह्याचे विजन्स ठेवून केलेले आहेत. सुंदर. पण याच्यात अजूनही म्हणजे मलाही न पटणारा भाग म्हणजे काय की 10 रुपयात इडली, म्हणजे खरं तर सुरुवात करताना अनेकांनी अपोज केला, तुम्ही सांगितलंच. बट हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही कसे केले की 10 रुपयात सुद्धा आपण इडली देऊ शकतो? मला वाटतं रतन टाटा साहेबांनी असाच विचार केला होता की अगदी 1 लाख रुपयात सर्वसामान्य कुटुंबांसाठी आपण गाडी देऊ शकतो, तसाच हा विचार होता. बट हे कसं बसवलं? कारण फक्त इडली नाही आहे, त्याच्या पाठीमागे अनेक गोष्टी आहेत. म्हणजे बॅकएंडला खूप साऱ्या गोष्टी करायला लागणार आहेत. त्याच्याबरोबर ते आउटलेट आलं, त्याचा खर्च आला, चटणी आली, आणखीन एन नंबर ऑफ गोष्टी आली, एम्प्लॉईज आल्या, आणि तरी आम्हाला 10 रुपये द्यायचं. सो हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही कसं केलं? आता याचं कॅल्क्युलेशन काही आमच्या गोष्टी आहेत. एक तर आम्ही सुरुवातीपासून काय, हे चॅलेंजिंग होतं म्हणून मला क्युरिओसिटी आहे या प्रश्नात. येस डेफिनेटली. आणि हे खूप जणांना आहे. मला बऱ्याच वेळेस बऱ्याच जणांचे क्वेश्चन्स येतात की सर हे सगळं ठीक आहे पण 10 रुपयात इट इज पॉसिबल? येस. केलं काय, मिनिमम ओव्हरहेड्स पूर्ण कमी केले. म्हणजे जिथं आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, जिथे आपण प्रोसेस करतो, जिथे आपण सगळ्या गोष्टी बनवतो, तिथे ज्या ठिकाणी ओव्हरहेड्स अननेसेसरी, ज्या गोष्टीची गरजच नाही आहे, असे सगळे एलिमेंट आम्ही कट डाऊन केले. व्हेरी गुड. दॅट इज फर्स्ट पॉईंट. सेकंड थिंग, जे पर्चेसिंग आहे ते बल्क पर्चेसिंग कसं करता येईल जेणेकरून कमी रेटमध्ये आम्हाला चांगल्या क्वालिटीची, उत्तम दर्जाचे रॉ मटेरियल्स मिळतील. ओके. दॅट इज सेकंड. थर्ड पॉईंट, याच्यामध्ये रिव्हेन्यू म्हणजे जो काही जनरेट होतोय त्याच्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी सगळ्यांना डिवायडेड कशी करता येईल. म्हणजे आमचे फ्रँचायझी ओनर्स असतील, त्याच्यानंतर कस्टमर जे आमच्या इथे येऊन 10 रुपयात इडली खातायत ते असतील, त्याच्यानंतर आमच्या इथे ऑपरेशनची आमची जी टीम आहे त्यांचं जे एक्सपेन्सेस चालतं पाठीमागे ते असेल, तर याला पूर्ण जॉट डाऊन करून एक पर्टिक्युलर सिक्वेन्समध्ये आम्ही पूर्ण बसवलं हे. आणि त्याच्यानंतर त्याचे कॅल्क्युलेशन सेट केले. आणि फर्स्टली हे फॉर एक्झाम्पल हे 40-50 रुपयाला जर आम्ही द्यायचं ठरवलं
तर कदाचित इतके लोक पटकन अप्रोच झाले नसते. कारण सामान्य वर्गातला एखादा व्यक्ती असेल तर त्याला रोज ब्रेकफास्ट करण्यासाठी त्याचं पॉकेट मनी किती असतं त्याचा सुद्धा विचार केला. आणि त्याच्याबरोबर ही इडली आम्हाला 10, 15, 20, 50 प्लेट विकून किंवा सेल करून किंवा सगळ्यांना देऊन परवडणार नाही परवडणार. तर त्याच्यासाठी आम्ही बाकीचे जे प्रॉडक्ट्स असतात ते प्रॉडक्ट सगळे कोणतेच प्रॉडक्ट ठेवले नाहीयेत. फक्त इडली हे एकच प्रोडक्ट ठेवलं आणि त्याच्यामध्ये बल्कमध्ये सेलिंग की आमच्याकडे 500, 800, 1000, 2000 प्लेट्स कशा जातील आणि त्या गेल्या तर आमच्या सगळ्या एरियामध्ये जे आमचे फ्रँचायझी ओनर्स असतील किंवा आमच्या ऑपरेशनची टीम्स असेल या सगळ्यांना ते परवडेल. त्यांचे सगळे कॅल्क्युलेशन्स त्याच्यामध्ये बसतील. आणि फर्स्ट डेला हेच माहीत होतं की आपण प्रॉफिटसाठी हे करत नाही आहोत. खूप सुंदर. तर अशा पद्धतीने ते एका पूर्ण सिक्वेन्समध्ये बसवलेलं आहे. मला पुन्हा म्हणजे खरं तर हे सगळं ऐकल्यानंतर रतन टाटा साहेबांची आठवण येते की नॅनो प्रोजेक्ट जो होता त्याच्यामध्ये सुद्धा अशाच बारकावे आणि हाच विजन मास सेलिंगचा आणि या पद्धतीनंच साहेबांनी ह्या गोष्टी केल्या. तुम्ही सुद्धा तो मास सेलिंगचा खरं तर एक नवीन बिझनेस स्टार्ट करतोय आणि आपण एवढं मोठं धोरण ठेवून पुढं ही सुरुवात करतोय. खरं तर तशी ही रिस्की ही सुरुवात होती मी म्हणेन. म्हणजे 10 रुपयात आपण देतोय पण त्यासाठी जे काही मास सेलिंग आहे ते आपल्याला करावं लागेल आणि त्याचं विजन आधीच ठेवून तुम्ही ही सुरुवात केली. ग्रेट. म्हणजे सर्वसामान्य लोक मला वाटतं की इथेच चुकतात की आधी मला काय मिळणार आहे याचा जास्त विचार केला जातो. डेफिनेटली. मला काय द्यायचं आहे खूप कमी लोक याचा विचार करतात आणि तुम्ही तो विचार केलात. खूपच सुंदर सर. यानंतर मला आता विचारायचं आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रच नाही आहे तर संपूर्ण देशभरामध्ये नादब्रह्मच्या फ्रँचायझीज झालेल्या आहेत. जी पहिली फ्रँचायझी तुम्ही दिलीत सो त्यावेळेचं तुमचं नियोजन प्लॅनिंग कसं होतं आणि आज आता टोटल नंबर ऑफ फ्रँचायझीज किती झालं? 300+ आणि सर्वसाधारण ह्या म्हणजे 5 वर्षात 300+ फ्रँचायझीज डेव्हलप झाल्या. तर पहिली फ्रँचायझी देताना तुम्ही काय प्रिकॉशन्स घेतलेल्या, टर्म्स कंडिशन्स काय होत्या? सो ती सुरुवात कशी झाली ती फ्रँचायझीची ती जाणून घ्यायची थोडक्यात. ॲक्च्युली नादब्रह्म इडलीचा ब्रँड चालू करण्याच्या अगोदर डोसा इडली हा आमचा ब्रँड होता. तो आजही आहे. त्याच्यामध्ये 3 वर्षात खूप चॅलेंजेस फेस करावे लागले. राईट फ्रॉम फ्रँचायझी ओनर आम्ही याच्यामध्ये हे बघितलं की फ्रँचायझी ओनर्सला काय चॅलेंजेस येतात, त्यांचं ऑपरेशन कसं चालत आहे किंवा त्यांना प्रॉफिटेबिलिटी किती राहत आहे, कोणते मोठे एरिया आहेत जिथे मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून कुठे कमी पडतात, ओके, फायनान्सच्या दृष्टिकोनातून ते कुठे कमी पडतात, क्वालिटी ऑफ सर्व्हिसच्या दृष्टिकोनातून कुठे कमी पडतात. आम्ही पूर्ण आमच्या ज्या डोसा इडलीचे फ्रँचायझीज होते त्यांच्यावरती खूप R&D केलेले आहे. मी स्वतः 2 तास, 3 तास, 4 तास एकेका स्टोअरवरती थांबून पूर्ण कस्टमरच्या फ्लोपासून आणि आमच्या फ्रँचायझी धारकांचं ऑपरेशन होईपर्यंत आणि त्यांना सर्व्हिस जाईपर्यंत सगळ्या गोष्टी जॉट डाऊन केले, सगळं माइंड मॅपिंग केलं. आणि त्याच्यानंतर जे नादब्रह्म इडलीचं मॉडेल आहे याच्यामध्ये ज्या ज्या चॅलेंजेस आम्हाला फेस कराव्या लागल्या तिकडे त्या सगळ्या एलिमिनेट केल्या इथे. सुंदर. पुन्हा अभ्यास. पुन्हा अभ्यास आणि तिथे सगळ्या गोष्टी ह्या सिक्वेन्स लावल्या. आणि मग पहिली फ्रँचायझी आपण देत असेल तर वी ऑलरेडी नोज की कशा पद्धतीने फ्रँचायझीज सेट झाली गेली पाहिजे, कशा पद्धतीने फ्रँचायझींना बिझनेसमध्ये प्रॉफिटेबिलिटी राहील, कशा पद्धतीने त्यांचं ऑपरेशन चालेल, मॅनेजमेंट कशा पद्धतीने चालेल, सेटअप असेल किंवा डिझायनिंग जे आमचं स्टोअर सेटअप बनतं ते कशा पद्धतीने उभं राहील, त्याच्यामध्ये काय काय हेजिटेशन्स आणि चॅलेंजेस येतील त्यांना, या प्रत्येक गोष्टीच्या SOPs बनवल्या, प्रत्येक गोष्ट सेट करून ठेवली जी पहिली फ्रँचायझी होती. ग्रेट. कारण मागचा 3 वर्षाचा अभ्यास
तिथे आलेले चॅलेंजेस ते सगळे रेक्टिफाय केल्या आणि इथे चॅलेंज येणार नाही यासाठी आम्ही पूर्ण नियोजन प्लॅनिंग्स केले. आणि ती पहिली फ्रँचायझी देताना सुद्धा आम्ही 4.5-5 महिने आम्ही एकही फ्रँचायझी दिली नाही. पहिली दिल्यानंतर का पहिली देईपर्यंत? आमचं फ्रँचायझी आउटलेट, आमचं कंपनीचं आउटलेट ज्यावेळेस ओपन झालं त्याच्यानंतर 5 महिने 5 मंथमध्ये आम्ही एकही आउटलेट दिलेलं नव्हतं. ज्या ठिकाणी आम्हाला 300-350 इन्क्वायरीज होत्या की आम्हाला फ्रँचायझी द्या. ग्रेट. सो तिथे मग आमच्या कंपनीच्या आउटलेटमध्ये सगळे परत एकदा रेक्टिफाय केलं आम्ही. सिस्टम ओरिएंटेड केलं, प्रोसेस ओरिएंटेड केलं, चॅलेंजेस कुठे कुठे फेस करतोय आपण ते केलं. ॲज अन फ्रँचायझी ओनर आउटलेट चालवत असताना त्याला कोणते कोणते चॅलेंजेस तिथे येतील तर प्रत्येक गोष्टींचा बारकाव्याने विचार केला. येस. आणि त्याच्यानंतर मग आम्ही पहिलं स्टोअर्स दिलं, सेकंड दिलं, थर्ड दिलं, त्यांचंही अनालिसिस केलं. म्हणजे 3 ते 4 वेळेस एकाच स्टोअरचं पूर्ण अनालिसिस केलं आणि त्याच्या सगळे पॅरामीटर्स जे नेगेटिव्ह होत्या, जिथं प्रोसेस काम करत नव्हती, तिथे सिस्टम काम करत नव्हती, तिथे अशा सिस्टम डेव्हलप केल्या की ते ऑटो पायलटला कसं जाता येईल. या फ्रँचायझी मॉडेलमध्ये जसं की आपण म्हणतो की समोरच्या व्यक्तीला काय मिळणार आहे याचा विचार आधी आपण करायला लागतो. करेक्ट. मला काय मिळणार आहे यापेक्षा जसं कस्टमरला काय मिळणार आहे तसंच अगेन फ्रँचायझी ओनरला सुद्धा काय मिळणार आहे, ज्याला आपण ROI म्हणतो. सर्वसाधारण आज 300 फ्रँचायझीज नादब्रह्मच्या सुरू आहेत. तर यामध्ये ROI म्हणजे कस्टमरच्या बेनिफिटच्या दृष्टीने तुम्ही जो फ्रँचायझी ओनर आहे त्याच्या बेनिफिटच्या दृष्टीने तुम्ही काय पाहिलेलं आहे किंवा त्याचं बेनिफिट तुम्ही कसं पाहता याच्यामध्ये? आम्ही ROI साठी 15 ते 18 महिने 15 to 18 मंथ्समध्ये ROI आपला निघाला पाहिजे. बिकॉज अगोदरचे जे आमचे स्टोर्स होते त्यांचा ROI 24 मंथचा होता. ओके. तो आम्ही डिडक्ट करून फक्त मिनिमम 15 to 18 हा मॅक्झिमम क्रायटेरिया आम्ही ठेवला होता ROIचा. आणि ROI लवकर जर मिळाला तर फ्रँचायझी ओनर लवकर प्रॉफिटमध्ये असणार आहे. तर 15 ते 18 महिन्याच्या कॅल्क्युलेशनचे आम्ही ROI तिथे सेट केले. ओके. आणि लवकर त्यांचे रिटर्न्स जर मिळाले तर खूप गोष्टी त्यांना इझिएस्ट वेनी जातात फ्रँचायझी ओनरला. आणि त्याच्यावरती डे 1 पासून आमचं काम चालू होतं. आत्ताच्या 300 फ्रँचायझीज झाल्या, जी पहिली फ्रँचायझी आणि त्यानंतर वाढलेले फ्रँचायझी, यामध्ये असं काही इन्सिडेन्सेस घडले का की फ्रँचायझी घेतली बट मला परवडत नाहीये किंवा काय कारणाने मी बंद केली? सो अशा बंद झालेले काय आउटलेट्स आहेत? हो, बरेच जण आहेत. पण त्याच्यासाठी आम्ही आता ह्याची प्रोसेस खूप मोठी ठेवलेली आहे. ओके. ऑलरेडी आपण फ्रँचायझी ज्यावेळेस सिलेक्शन करतो त्यावेळेस आमचं सर्वे डिपार्टमेंट सर्वे करून येतात किंवा ते जे फ्रँचायझी घेणारे आमचे लोक आहेत त्यांना सुद्धा आपण विचारलं जातं की इथे व्यवसाय म्हणजे त्यांचा तो क्रायटेरिया असतो, त्यांचा तो एरिया असतो. तर तिथे त्यांनाही विचारतो, आमचा सर्वे होतो, त्याच्यानंतर फ्रँचायझी फायनल केली जाते आणि सेटअप उभं करून आम्ही पूर्ण फ्रँचायझीला आउटलेट ओपन होतं. आता त्याच्यामध्ये अगेन मी फर्स्टला येईल की ज्या लोकांनी प्रोसेसमध्ये थोडंफार कमी जास्त केलेलं आहे. आता आपण कसं बोलतो की कुठलाही व्यवसाय जर सक्सेस व्हायचा असेल तर सर्वात अगोदर तिथे आपण देत असलेलं डेडिकेशन. ॲब्सोल्युटली, अगदी बरोबर. कोणत्याही व्यवसायात जर आपण लक्ष दिलं नाही किंवा कमी लक्ष दिलं तर तो किती बेस्ट व्यवसाय असेल तर तो चालेल नाही चालणार. सो तसंच काही ओनर्स आहेत, आमचे सगळे ओनर खूप एफर्ट्स घेत आहेत, सगळ्या गोष्टी प्रोसेस माहिती करून घेत आहेत, आमच्या सगळ्या टीम्स त्यांच्याबरोबर आहेत. आणि थोड्या दिवसानंतर, कारण हा आमचं फर्स्ट डे, सेकंड डे, फर्स्ट वीक, फर्स्ट मंथ खूप फुल रश असतो आमच्या इथे. आणि त्या फुल रशमध्ये बऱ्याच वेळेस काही सर्व्हिस कमी गेली किंवा काहीतरी झालं, टाईमवर आपल्या काही प्रॉडक्ट्स डिलिव्हर नाही झाल्या, तर तिथे थोडंसं काही गोष्टी दिसतात आपल्याला, निगेटिव्हिटी. आणि मग तिथून फ्रँचायझी ओनर, कारण हा हॉटेल बिझनेस
हा जो हे जे मॉडेल आहे ह्याच्यामध्ये तुमचं महत्त्वाचं काय की होतं काय की प्रत्येक व्यवसायाला सुट्टी मिळते. प्रत्येक व्यवसायामध्ये संडेला शॉप बंद असतं किंवा आता दिवाळी आहे किंवा फेस्टिवल्स कोणते आले तर प्रत्येक व्यवसायाला त्यांच्या ह्याच्यानुसार सुट्ट्या मिळतात. पण आपल्या व्यवसायामध्ये सुट्टी हा प्रकार नसतो. नाही, कारण फेस्टिवल जिथे असतील, सुट्ट्या जिथे असतील त्या दिवशी बिझनेस डबल असतो. मग ह्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ज्या लोकांनी थोडीशी ठेवली नाही किंवा कमी जास्त झाली तर तिथं मात्र बिझनेस कमी जास्त होतो. तर त्याच्यामुळे काही आउटलेट्स बंद होणं किंवा या काही क्रायटेरिया तिथे मग मॅटर करतात. ओके, पण तुमच्याकडून असं काय आहे का की एखादा तुमच्या ज्या काही प्रोटोकॉल्स आहेत फ्रँचायझी ओनर्ससाठी ते प्रोटोकॉल फॉलो केले गेले नाहीत म्हणून तुम्ही फ्रँचायझी काढून घेतली, असं काही क्रायटेरिया किंवा अशा काही केसेस घडल्या का? हो, बऱ्याच झालेल्या आहेत. काही केसेस आहेत की आता याच्यामध्ये फ्रँचायझी ओनर त्यांनी अगोदर कोणता तरी व्यवसाय केलेला असतो. बरोबर. त्या व्यवसायातल्या गोष्टी या व्यवसायामध्ये काही प्रमाणात चालतात, पण सगळ्या चालतात का तर अजिबात नाही. तर त्याच्यामध्ये काही ओनरचं आपले काही थॉट प्रोसेस असतात की नाही असं नाही, याच्यामध्ये असं करायला पाहिजे. पण ऑलरेडी आम्ही एक विजन घेऊन काम करतोय आणि त्या विजनमध्ये आमचं असं कधीच नसतं की आमच्या फ्रँचायझीचा बिझनेस बेस्ट कसा व्हायला पाहिजे, कसा होईल याच्यावरती सतत आमची टीम कंटिन्यू काम करते आणि आम्ही खूप डीप लेवलला ॲनालिसिस करतो ह्या सगळ्या विषयामध्ये. तर हे थोडंसं काही गोष्टी अशा प्लस मायनसच्या तिथं झाल्या तर त्याच्यामुळे मग तो इम्पॅक्ट फ्रँचायझी ओनरला येतो. गुड. म्हणजे खरं तर हे क्रायटेरिया असायला पाहिजे, कारण मग दुसऱ्याच्या हातात व्हेकल दिली तर त्यानं कशीही चालवली नाही पाहिजे, त्यालाही काहीतरी रूल्स रेग्युलेशन पाहिजेत आणि ते तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये आणलेत. डेफिनेटली ह्याच्यामध्ये आम्ही एक गोष्ट सांगतो की हे आमचं बाळ आहे. बरोबर. आणि हे आमचं बाळ नादब्रह्म इडली नावाचं बाळ आपण तुमच्याकडे देत आहोत. तर आपण आपलं बाळ दुसऱ्यांकडे देत असताना किती विचार करतो की बाबा हे शेजारचे आहेत, हे सांभाळतील का, त्याला खायला देतील का, त्याची जोपासना चांगली करतील का, अशा अनेक गोष्टी असतात. तसंच आम्हीही आमचं बाळ दुसऱ्यांकडे देतोय तर त्याची प्रगती आणि त्याचं सर्वस्व, कारण ते आमचं बाळ आहे. ऍब्सोल्युटली. या गोष्टी आम्ही खूप लक्ष ठेवतो आणि आम्ही वारंवार आमच्या सगळ्या फ्रँचायझी धारकांना पण हेच सांगत येतो की क्वालिटी, सर्व्हिस आणि प्रोसेस ह्या 2 ते 3 गोष्टी आपण अगदी मनापासून जर बघितल्या तर 100% आपला बिझनेस होणारच आहे. ग्रेट. आणि बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये येतं की जे फर्स्ट डेला आमच्या टीम पासून होतं की फक्त इडलीच आपण ठेवतो. येस, आपण इडलीच ठेवतोय कारण इडलीची गरज आहे, हेल्थची गरज आहे मार्केटमध्ये आणि ते व्यवस्थित आपण जर दिली तर त्याच्यासाठी खूप लोक त्याच्यासाठी येत आहेत. अगदी बरोबर. आणि पैसे मिळणार आहेत म्हणून विजन सोडून दुसरीकडे नाही जायचं. नाही, म्हणजे ही इथिक्स किंवा इंटिग्रिटी जे म्हणतो ती महत्वाची आहे. येस, डेफिनेटली. तर माझा पुढचा प्रश्न आहे की आज म्हणजे अनेक आउटलेट्सवरती मी स्वतः इडली खाल्लेले आहेत. सो टेस्ट किंवा सेवा किंवा अनेक गोष्टींचं सिमिलॅरिटी बघायला मिळते. हाऊ यू मेंटेन, म्हणजे हे सगळं कसं मेंटेन केलं जातं, त्याच्यासाठी म्हणजे काय सिस्टीम आहे किंवा जसं की तुमचं बाळ दुसऱ्यानं घेतलेलं आहे पण तो नीट सांभाळतोय का नाही सांभाळतोय हेही तितकंच महत्त्वाचं आहे ना. मग त्यासाठी तुम्ही काय प्रोसेस काय की समजा मी जरी उद्या फ्रँचायझी घेतली तर माझी फ्रँचायझी चालेल बिकॉज मला नादब्रह्मचे जी कोर टीम आहे ती खूप काहीतरी सपोर्ट करणार आहे. तर तो सपोर्ट तुम्ही कसा करता, काय सपोर्ट करता एका फ्रँचायझी ओनरला तो जिंकावा, त्यातली क्वालिटी मेंटेन राहावी, तिथली सिस्टीम मेंटेन राहावी, तिथली लोक व्यवस्थित जे ऑपरेशन्समध्ये काम करणारे लोक आहेत ती व्यवस्थित काम करावी, या सगळ्यांसाठीचा सपोर्ट तुम्ही कसा करता? येस, डेफिनेटली. सो या सगळ्यासाठी आम्ही एकतर प्रत्येक गोष्टीची आम्ही प्रोसेस डिफाईन करून दिलेली आहे. ओके. की तुम्ही जर इडली मेकिंग करत आहात तर त्याची प्रोसेस आहे.
ती प्रोसेस तुम्हाला जस्ट फॉलो करायची आहे. चटणी बनवत आहात तर त्याची प्रोसेस आहे, सांबर असेल तर त्याची प्रत्येकाची प्रोसेस डिफाईन करून दिलेली आहे. त्याच्याबरोबर ट्रेनिंगचे आमचे वेगवेगळे मॉडेल्स आहेत. जसं आपल्या इथले एम्प्लॉईज असतील, टीम असेल जी वर्किंग करत आहे, तर त्यांचं आमच्याकडे एक मॉड्यूल आहे. त्याच्यामध्ये आम्ही ट्रेनिंग देतो की हायजीन कशा पद्धतीने आपण मेंटेन ठेवलं पाहिजे, मेकिंग प्रोसेस, रेसिपी कशा डेव्हलप केल्या पाहिजेत, बनवली पाहिजे. त्याच्यानंतर सर्विंग कसं केलं गेलं पाहिजे, ते किती दिवस किती वेळ प्रॉडक्ट चाललं पाहिजे. कारण कंटिन्यू त्या प्रोसेसमध्ये आम्ही ट्रेनिंगचे मॉडेल्सच्या द्वारे आम्ही आमच्या फ्रँचायझीला गाईड करत असतो. म्हणजे सगळ्या ठिकाणी प्रोसेसेस डिफाईन आहेत. दॅट इज फर्स्ट. सेकंड थिंग, याच्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त आता व्यवसाय करत असताना होतं काय की एक असतं प्रॉडक्टच्या रिलेटेडचं नॉलेज, बरोबर, आणि दुसरं असतं कम्प्लीट बिझनेसच्या रिलेटेडचं नॉलेज. अगदी बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल कपड्याचा बिझनेस असेल तर कपड्याबद्दल माहिती असणं, बरोबर, दॅट इज प्रॉडक्ट नॉलेज. फूड इंडस्ट्री आहे तर प्रॉडक्टबद्दल इडली, सांबर, चटणी या प्रॉडक्टच्या रिलेटेड म्हणजे मेकिंग कसं करायचं आहे, प्रिपरेशन्स कसे करायचे आहेत, प्रोव्हिजन्स कसे करायचे आहेत, सर्विंग कसं करायचं आहे, त्याची टेस्ट कशी असायला पाहिजे, हे प्रॉडक्टचं नॉलेज. आम्ही प्रॉडक्टचं नॉलेज तर देतोच, त्याच्याबरोबर एक व्यवसाय जर चालवायचा असेल तर त्या व्यवसायाला लागणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल बिझनेस खूप छान आहे पण बिझनेसमध्ये प्रॉफिट अँड मार्जिन राहत नाही. दॅट इज डिफरंट पार्ट. बिझनेस होतोय पण मार्केटिंग आणि ॲडव्हर्टाइजमेंट, मार्केटिंग म्हणजे लोकांपर्यंत आपण गेलं पाहिजे, पोहोचलं पाहिजे, त्यासाठी काय करावं लागेल. त्याच्यानंतर बिझनेस प्रॉडक्टचं नॉलेज झालं पण बिझनेसमध्ये मॅन पॉवर, जे लोक आहेत आपले, आज या लोकांकडे डिजिटल युगामध्ये, आत्ता डिजिटलायझेशनमध्ये पेशन्स नाही आहेत. अगदी बरोबर. तर आपले एम्प्लॉईज असतील त्यांच्यामध्ये सुद्धा पेशन्स नाही आहेत. तर मॅनपॉवर मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायला पाहिजे हे बिझनेसचं नॉलेज आहे. त्याच्यानंतर मेंटेनन्स, मिनिमम मेंटेनन्समध्ये आपलं स्टोअर्स कसं रन केलं गेलं पाहिजे, स्टॉक अवेलेबिलिटी, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर बिझनेस आणि पर्सनल लाईफ, बिझनेस आहे आणि पर्सनल लाईफ आहे, हे दोन्ही सेगमेंट कसे मॅनेज करून आपण सर्व्हाइव्ह केलं पाहिजे, याही गोष्टी आम्ही आमच्या टीमच्या माध्यमातून सगळ्यांना देत असतो. म्हणजे प्रॉडक्टचं नॉलेज आणि बिझनेसचं नॉलेज आणि पर्सनल लाईफ या तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. या जर व्यवस्थित बॅलन्स केलं तर आपण आपलं स्टोअर्स, आपला बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने रन करू शकतो, तिथे प्रॉफिटेबिलिटी काढू शकतो, आपल्या कस्टमरला, आपल्या ग्राहकांना खूप चांगली सेवा देऊ शकतो. म्हणजे या तिन्ही एरियामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. तर या वेगवेगळ्या पद्धतीचे मॉडेल्स आहेत आणि कंटिन्यू याच्या माध्यमातून आम्ही गायडन्स आमच्या सगळ्या लोकांना करतो. ग्रेट. सो क्वालिटी चेक, जसं की म्हणजे मी टाटा मोटर्सला असताना मी स्वतः क्वालिटी डिपार्टमेंटला होतो. जरी ऑपरेशन्स, जे काही ऑपरेशन्स करतायत, तरी पोलीस डिपार्टमेंट आम्ही जाऊन ते चेक करायचे की ते तसंच होतंय का SOP प्रमाणे. तसं क्वालिटी चेकचा काही तुम्ही हे ठेवलेलं आहे? डेफिनेटली. आमची एक सेपरेट टीम आहे क्वालिटी चेकिंगची. ती प्रत्येक वेळेस आमच्या सगळ्या आउटलेटवर जाते, व्हिजिट करते आणि व्हिजिट करून क्वालिटी पॅरामीटर्स प्रॉडक्टच्या असतील, हायजीनच्या असतील, सर्व्हिसच्या रिलेटेड असतील, इन्व्हेंटरीच्या रिलेटेड असतील, ते आम्ही कंटिन्युअस प्रोसेसमध्येच ठेवलेलं आहे. आणि त्याची आम्हाला खूप जास्त कॉस्ट येते त्याची, पण स्टील ओके. बट क्वालिटी पॅरामीटर्स जर चेक केल्या आणि त्या पद्धतीने ज्या मिस्टेक्स किंवा ज्या गोष्टी आपण थोडंसं करत नाहीये किंवा होत नसतील तर तिथे कंटिन्युअस गाईड आणि सपोर्टिंग तिथे आमची असते. तर क्वालिटीची वेगळी टीम आहे
म्हणजे थोडक्यात फ्रँचायझी ओनरला सुद्धा तुम्ही तुमचा एक घटक मानता आणि खूप छान पद्धतीने सपोर्ट करता. हे या सगळ्या सिस्टीम मधून लक्षात येतं. मला या आतापर्यंत ज्या काही 300 फ्रँचायझीज आहेत त्याच्यामधल्या सक्सेस स्टोरीजची काही उदाहरणं किंवा सर्वसाधारण ॲव्हरेजली एक फ्रँचायझी ओनर म्हणजे रेव्हेन्यू जनरेशन त्याच्यासाठी काय होत असेल, म्हणजे प्रॉफिट जनरेशन त्याच्यासाठी काय राहत असेल? सक्सेसफुल खूप फ्रँचायझी आहे, सगळेच आहेत आमच्या. रेव्हेन्यू जनरेट म्हटलं तर आम्ही मिनिमम 60,000 to 70,000 मंथली प्रॉफिट वा जो काय सेल होतोय. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल 15,000 रुपये जर एखाद्याचा सेल होत असेल मिनिमम पर डेचा, तर तिथे अवरेजली 60,000-70,000 मिनिमम प्रॉफिट होतो. आणि मॅक्झिमम काही असे उदाहरणं आहेत ज्यांना 2.5-3 लाख रुपये सुद्धा मंथली प्रॉफिट राहतो सगळा बिझनेस जाऊन. असे वेगवेगळे. आता अगेन बिझनेस म्हटल्यानंतर प्रत्येक फ्रँचायझी ओनरचे लोकेशन मॅटर करतं. त्याच्यानंतर त्यांची इन्व्हॉल्वमेंट, त्याच्यानंतर त्याच्याबरोबर ते लोकांपर्यंत किती पोहोचलेत, अशा खूप एरिया आहेत, सेगमेंट आहेत. तर त्या सगळ्या तिथे मॅटर करतात. आणि ज्यांचं डेडिकेशन तितक्या लेवलचं आहे 100% तिथे बिझनेस चांगला मिळणारच आहे. म्हणजे खूप छान. हा महत्त्वाचा भाग आज मला ऐकायला मिळाला की फ्रँचायझी फक्त आम्ही देत नाहीये. जसं मगाशी बोलताना सांगितलं की 300 पेक्षाही अधिक एन्क्वायरीज होत्या फ्रँचायझीसाठी, बट आम्ही एकही फ्रँचायझी दिली नव्हती. सो आजही तो क्रायटेरिया फॉलो करता की आत्ता काय एन्क्वायरीज आहेत आणि किती तुमचं एक्सपान्शनचं प्लॅन? आता सुद्धा डेलीच्या आम्हाला 50-60 पेक्षा जास्त इन्क्वायरी असतात रोजच्या फ्रँचायझीच्या. पण आम्ही आत्ताच्या शॉर्टलिस्टिंग आणि क्रायटेरिया अजूनही स्ट्रिक्ट केलेला आहे, स्ट्रॉंग केलेला आहे. बिकॉज परत मी हेच म्हणेल की आम्ही एकाच गोष्टीला प्रिन्सिपल ठेवलेलं आहे की आपलं बाळ आहे हे दुसऱ्यांना देत असताना खूप विचार करून द्यावा लागतो. बरोबर. त्या मनाने अगदी ज्यांना खरंच बिझनेसची नीड आहे का, ते अगोदरचा व्यवसाय कोणता करत होते, ते हे फ्रँचायझी घेण्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे, का नुसतं पैसे कमवणं, का नुसतं सर्व्हाइव्ह करणं, का त्याच्याबरोबर काय आहे, अशा वेगवेगळ्या क्रायटेरिया ठेवलेल्या आहेत. फ्रँचायझी देऊन खूप आपल्या फ्रँचायझी झाल्या पाहिजेत भरपूर साऱ्या, असं आमचं डे 1लाही मानस नव्हतं आणि आत्ताही नाही आहे. सो इन्क्वायरी खूप आहेत, पण आपण कुठेही आता तर खूप शॉर्टलिस्टिंग आणि चेकर पॉइंट ठेवलेले आहेत. ओके. साधारण किती फ्रँचायझीज महिन्याला जात आहेत आता या शॉर्टिंग मधून? शॉर्टिंग मधून आता तशा क्रायटेरियामध्ये बरेच आहेत, पण आम्ही क्रायटेरिया ठेवले 10 ते 15 आउटलेट्स आपल्याला मंथली मॅक्झिमम लेवलला द्यायचे आहेत, त्याच्यापेक्षा जास्तही नाही. कारण सगळ्यांना सर्व्हिस असेल. त्याच्यानंतर आम्ही याचाच विचार करतो की जिथे आउटलेट आपण देतोय तिथे फ्रँचायझी ओनरचा लॉस होऊ नये किंवा आपल्या ब्रँडची विजिबिलिटी तिथे चांगली राहावी, तिथे लोकांना सर्व्हिस चांगली दिली गेली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार करतो. आता बाहेरच्या इस्टेटमधून खूप सारे इन्क्वायरी आहेत. ग्रेट. कदाचित आता मला माहीत नाही, पण अगदी जास्तीच असतील, पण आम्ही कुठेही असं देत नाही. का? कारण अगेन मी तेच की ते खूप प्रिन्सिपल्स आपण सेट करून ठेवलेले आहे. ॲब्सोल्युटली. तो विचार खूप महत्त्वाचा आहे, ती विजन खूप महत्त्वाची आहे, ती इंटिग्रिटी खूप महत्त्वाची आहे. आणि ती मी जसं मगाशी म्हटलं ना, हे लोक कॉन्टेंट कॉपी करू शकतील, बट इंटेंट कुठून आणायचं, आणि इंटेंट नसलेला कॉन्टेंट तुम्ही घेऊन गेला तर तो काही फार काळ टिकणार नाही. डेफिनेटली. सो कॉम्पिटिशन ही माझ्याशी आहे. यस. जर माझ्याशी कॉम्पिटिशन आहे तर मीच तिथे ग्राउंडवर असलं पाहिजे. ॲब्सोल्युटली. आणि हे जर सगळ्यांनी लक्ष या गोष्टीकडे जर फोकस केलं तर 100% कॉम्पिटिटर असले तरी ते खूप मोठा चांगल्या लेवलला काम करतील, पण ते करणंही तितकंच अवघड आहे. सो शेवटचे काही प्रश्न मला विचारायचे आहेत की या सगळ्यामध्ये, या प्रवासामध्ये सुरुवात जेव्हा या बिझनेसची केली त्यावेळेला किती फंड्स तुम्ही लावले, किंवा नॉर्मली मराठी माणसाला बिझनेस कर म्हणले की पहिला प्रश्न येतो की पैशांचं काय?
सो तुमच्याकडे किती आर्थिक सुबत्ता किंवा आर्थिकता होती की ती घेऊन तुम्ही हा बिझनेस करायला सुरुवात केलीत? ॲज सच अगोदर बरेच व्यवसाय करत असल्यामुळे काही प्रमाणात फंड होते आणि काही प्रमाणात कमी होते, आणि तिथे मात्र आम्ही आत्ता पण कोणताही बिझनेस चालू करण्याच्या अगोदर फंडचा विचार आला की बिझनेस थांबतो. बरोबर. अगोदर बिझनेस सुरुवात करायला हवंय, नंतर मग फंड कुठून जमा करता येतील, कुठून ॲक्वायर करता येईल, आपल्याला काय करू शकतो त्याचा विचार नंतर येतो. म्हणजे अगोदर बिझनेस हवाय, मग त्याच्यासाठी लागणारं प्रयत्न, त्याच्यासाठी लागणारे प्रोव्हिजन्स आपल्याला करता येऊ शकतात. आणि जर आपण फायनान्स आणि फंडची मात्रा म्हणजे फंडला जास्त व्हॅल्यू ॲडिशन केलं तर त्याची व्हॅल्यू जास्त होऊन बसते. बरोबर. तो इथं थांबतो आणि बिझनेस इथं राहतो. आणि ह्याच्यामुळे होतं काय की अरे आपल्याकडे पैसेच नाही आहेत तर मग पुढे काय होणार नाहीये, स्वतःलाच आपण कारण देतो. हां, इथून संकल्पना ती चालू होते. मग त्याच्यासाठी काय करायला हवंय, बिझनेस मॉडेलवरती वर्किंग करायला हवं. आणि मग याच्यासाठी मग फंड किती लागतील, मिनिमम फंडमध्ये मी काय करू शकतो याचा विचार सुरुवात होते. कारण माझ्याकडे एक बिझनेस आहे आणि बिझनेस असेल तर फंड क्रिएट करता येऊ शकतो. अगदी बरोबर. मग आपण फंडचा जास्त विचार केला तर बिझनेसला सुरुवात होऊ शकत नाही. म्हणजे हँड इन हँड पहिलं सुरुवात तरी करा. पहिला माइंडसेट असला पाहिजे, आणि पहिला माइंडसेट असेल तर मग बाकीच्या गोष्टी आपोआप येतील. शाहरुखांच्या त्या डायलॉग प्रमाणे आपोआप कुठून तरी मदत येतील, आपोआप पैसे येतील आणि आपोआप बिझनेस होईल. पहिल्याच दिवशी एकदम 5 स्टार हॉटेल सगळं चकचकीत आणि लखलखीत म्हटलं आणि मग मी बिझनेस सुरू करतो, मला वाटतं की बरेचदा हे बिझनेसेस सुद्धा कोलॅप्स होतात. सो खूप हा महत्त्वाचा मेसेज दिलात. कारण मी मुद्दामून हा प्रश्न विचारला की अनेक आजचे तरुणी उद्योजक बनू पाहतायत, पण त्यांचा पहिला प्रश्न काय, किंबहुना आईवडिलांकडे त्यांची रट काय की मला पहिल्यांदा पैसे द्या मग मी बिझनेस करेन. मी म्हणतो आधी पहिला बिझनेस करा, पैसे आपोआप येतील. डेफिनेटली. खूप छान. येस. म्हणजे इथून तुमची सुरुवात झाली की फारसे काही फंड नव्हते, एक आयडिया घेऊन, माइंडसेट घेऊन, एक विल घेऊन, इच्छाशक्ती घेऊन, एक विजन घेऊन तुम्ही बिझनेसची सुरुवात केलीत. आज टर्नओव्हर काय? आज आम्ही 40+ क्रॉस केलेला आहे टर्नओव्हर. आणि आता नक्कीच पुढे आमचे काही प्लॅनिंग्स आणि प्रोव्हिजन्स वेगवेगळ्या पद्धतीने ऑलरेडी आम्ही 1-1.5 वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या एरियामध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे, ज्यामुळे आमचे फ्रँचायझी ओनर्स असतील, आमचे आउटलेट्स असतील किंवा मार्केटच्या सेगमेंटनुसार आम्ही आमच्यामध्ये ड्रास्टिकली चेंज आणत आहोत. आत्ता रिसेंटली आम्ही 7 प्रकारच्या 7 टाईप्स ऑफ इडलीज लॉन्च केलेल्या आहेत. हो. आणि व्हरायटी ऑफ इडली. त्याच्यामध्ये सगळे प्रॉडक्ट जे आम्ही घेतलेले आहेत ते हेल्थच्या रिलेटेड काय बेस्ट देऊ शकतो आपण, तर त्याच्यामध्ये आमच्याकडे पालक इडली आहे, रागी इडली आहे जी खूप विटॅमिन्स आणि खूप हेल्दी आहे, रागी इडली आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे बीटरूट इडली आहे. असे खूप युनिक प्रॉडक्ट आम्ही मार्केटमध्ये आणलेले आहेत. आता ते लोकांपर्यंत बऱ्याच लोकांना माहीत नाही आहेत की हेही प्रॉडक्ट असतात म्हणून. तर त्या प्रॉडक्टच्या माध्यमातून आम्ही एक वेगळी जनजागृती करत आहोत, एक अवेअरनेस करत आहोत की हेल्थ हे आजच्या काळाची गरज आहे. हे मी सांगत आहे पण ऑलरेडी लोकांनाही माहीत आहे, अवेअरनेस येतो लोकांना. पण त्याची उपलब्धता, अवेलेबिलिटी जर मार्केटमध्ये असेल तर मला वाटतंय की सगळे लोक त्याच्याकडे आवर्जून पाहतील आणि ते कंझ्युम करतील. अनेक ऑडियन्स आहे, कदाचित आपल्या ऑडियन्सपैकी अनेक लोक असतील ज्यांनी आजपर्यंत इडली खाल्ली नसेल. ओव्हरऑल जनरल लोकांनी इडली, नादब्रह्मची इडली का खावी, USPs काय, त्याच्याबद्दल जरा. हेल्थ. ज्यांना हेल्दी राहायचं आहे, आपण म्हणतो ना की बऱ्याच वेळेस आपण डॉक्टरकडे जाऊन खूप मोठं बिल आपल्याकडे येतं आणि एवढं मोठं बिल घालवायचं नसेल आणि हेल्थ एकदम छान ठेवायची असेल तर नादब्रह्मची इडली अवेलेबल आहे. तुम्ही बिनधास जा, अगदी दररोज खा, रोज खा, काही प्रॉब्लेम नाही. खरं तर म्हणजे छान वाटतं एक मराठी माणूस इडलीसारखा
एक म्हणजे इडली आजपर्यंत अधिराज्य इडलीवरती शिक्कामोर्तब कोणाचं तर साऊथ इंडियन आणि अण्णा लोकांचं. आणि त्या इडलीचा ब्रँड बनवणारा मराठी अवलिया किंवा मराठी माणूस, अभिमान वाटतो. मराठी माणूस जेव्हा असं काहीतरी उत्तुंग यश निर्माण करतो तेव्हा ऊर भरून येतो, खूप भारी वाटतं. तर आज अनेक मराठी लोक असतील, अनेक अशी तरुण तरुणी असतील ज्यांना उद्योजक बनायचं आहे, अशा सगळ्यांसाठी थोडक्यात काय मेसेज द्या? उद्योजक व्हायचं आहे तर मी एक आवर्जून सल्ला देईल, एक गोष्ट सांगेल की एज्युकेशन झाल्यानंतर कमीत कमी 5 वर्ष आपण जॉब केला पाहिजे, बिझनेस नाही केला पाहिजे. ग्रेट. मिनिमम 5 इयर्स बिझनेसचे एथिक्स, बिझनेसचे डिसिप्लिन, बिझनेसच्या प्रोसेस, बिझनेसचे थिंकिंग, बिझनेसबद्दलचं माइंडसेट क्रिएट केलं गेलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपलं एक स्ट्रॉंग माइंडसेट तयार होत नाही तोपर्यंत बिझनेस करून उपयोग होणार नाही. बऱ्याच वेळेस नवीन उद्योजक जे आहेत ते बिझनेस कोणता तरी चालू करतात आणि चालू केल्यानंतर पहिल्या 1-2 वर्षात काहीतरी अप अँड डाऊन्स येतात आणि अपयश येतं. आणि त्याच्यानंतर एक थॉट प्रोसेस चालू होते की बिझनेस चालू केला की लॉस होतो. बरोबर. त्याऐवजी आपण आपलं जॉब आणि आपण जे करत होतो तेच आपण कंटिन्यू करू, अशी एक स्ट्रॉंग बिलीफ सिस्टम तयार होते माइंडसेटमध्ये. आणि मग तो व्यक्ती कधीही मोठं धाडस, मोठं काम, मोठं टार्गेट्स अचीव करत असताना, मग ते जॉब असू द्या किंवा बिझनेस असू द्या, कुठलंही मोठं काम करण्याच्या अगोदर 10 वेळेस प्रत्येक व्यक्ती विचार करतो की मोठं काम करत असताना विचार करायला भाग पाडते ती त्याची बिलीफ सिस्टम. अगदी बरोबर आहे. मी म्हणेन खूप चांगला सल्ला आहे, कारण तुम्ही शेअर करत असताना मलाही तेच जाणवत होतं की मी 13 वर्ष टाटा मोटर्सला जॉब केला आणि जॉब सोडताना टाटा मोटर्ससारखी कंपनी सोडणं हा तसा सोपी गोष्ट नव्हती. बट सोडताना मी एकच विचार केलेला की जरी मी बिझनेसमध्ये फेल झालो तर माझा 13 वर्षांचा अनुभव कुठे गेलेला नाही. टाटा नाही तर बाटा जॉब दिली या अनुभवावरती. म्हणजे मी सर्वाईव्ह होऊ शकेन, मी काही उपाशी मरणार नाही किंवा माझी फॅमिली रस्त्यावरती येणार नाही, याचा एक कॉन्फिडन्स त्या जॉबमुळे माझ्याकडे आलेला होता. आणि त्याच कॉन्फिडन्सवरती मी जॉब क्विट केला आणि देन मी माझं स्वतःचं बिझनेस स्टार्ट केला. आजच्या तरुण तरुणीसाठी जे उद्योजक किंवा जे कोणी उद्योजक आहेत, ह्या उद्योजकांसाठी असं कोणतं एखादं पुस्तक तुम्ही सजेस्ट करा? खूप अशी पुस्तक आहेत. बेसिकली मी सजेस्ट असं कुठलं पुस्तक करणार नाहीये. मला असं सांगायला आवडेल की प्रत्येकाने अगोदर स्वतःला ॲनालिसिस केलं पाहिजे की मला कोणत्या विषयाचं नॉलेज, कोणत्या सब्जेक्टचं नॉलेज मला घ्यायचं आहे, मी कुठे कमी आहे. मला माझं बिलीफ सिस्टम स्ट्रॉंग करायची आहे का, बिझनेस माइंडसेट स्ट्रॉंग बनवायचं आहे का मला बिझनेसमध्ये कॅश फ्लो मॅनेजमेंट करायचं आहे का बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी कोणत्या गोष्टी नीडफुल आहेत त्या हवे आहेत का. तर हा प्रत्येकजण स्वतःला ॲनालिसिस अगोदर करावं की मला कोणत्या सब्जेक्टची नीड आहे. आणि त्यानुसार मार्केटमध्ये खूप सारे असे बुक्स आहेत, चांगले चांगले ऑथर्स आहेत, तर तशा पद्धतीने ते बुक सिलेक्ट केलं गेलं पाहिजे. नाहीतर मी माझ्या प्रोसेसने, माझ्या थिंकिंगने मी सांगेल की यांचं बुक छान नाही. पण हा उत्तर मला आवडलं, बिकॉज काय आहे की तुम्हाला जे हवं आहे, तुमचं ज्या लॅग होणाऱ्या गोष्टी आहेत त्याच तुम्ही निवडल्या पाहिजेत. मला वाटतं त्या गोष्टी नाहीत, तर तुम्हाला बिझनेस रिलेटेडचे जे काही तुमच्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जे ते तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे, त्या टॉपिकवरची पुस्तकं थोडक्यात वाचली पाहिजे. येस, ग्रेट, ॲब्सोल्युटली. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की नादब्रह्म इडलीचं विजन फ्रँचायझीला घेऊन, रेव्हेन्यूला घेऊन, भारताच्या जे काही रेव्हेन्यू आहे, भारताचा जो काही टॅक्स आहे, त्या टॅक्समध्ये भारतासाठी काय कॉन्ट्रीब्युशन करायचं पुढचं विजन आहे, किती फ्रँचायझीचं विजन आहे आणि किती देशात पोचायचं विजन आहे. भारतासाठी कॉन्ट्रीब्युशन्स टॅक्सेशनच्या बाबतीत तर खूप मोठ्याच आहे. आणि आमचं विजन आम्ही ठेवलेलं आहे की 2030 पर्यंत इंडियाला हेल्दी करायचं आहे अगोदर. आणि 2030 पर्यंत इंडियाला हेल्दी करायचं असेल तर आमचं स्टोर्स, आमची फ्रँचायझी प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये, प्रत्येक तालुका प्लेसला जिथे जिथे
गावं असतील जिथे ते जास्त लोकसंख्या असतील, जिथं नीडफुल आहे, सगळ्या ठिकाणी आम्हाला आमची स्टोअर्स ओपन करायचे आहेत. आणि ते आमचं 2030 पर्यंत, म्हणजे आत्ता अप्रॉक्सिमेटली 4 to 5 years आमच्याकडे आहेत. 5 वर्षात देशातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात आम्हाला पोहोचायचं आहे. तो आकडा काय असेल, फ्रँचायझीचा आकडा डोक्यातला काय? असं आकडा काही हे नाहीये, पण अप्रॉक्सिमेटली एक 3,000 आउटलेट्स आपले पूर्ण इंडियामध्ये जर झाले तर मे बी आपण सगळ्या ठिकाणी हेल्थ बद्दलची जी आपले हेल्दी इंडिया करण्याचं जे ड्रीम्स आहे, जे विजन आहे, तिथेपर्यंत आपण पोहोचू असं आम्ही एक काही सर्वेस केलेले आहे. त्याच्यामध्ये काही पॉईंट आउट ठेवलेले आहेत. व्हेरी गुड. आउट ऑफ इंडिया काही फ्रँचायझीसाठीच्या एन्क्वायरीज? हो, खूप आहेत, पण आम्ही एक एक एरिया कव्हर करत आणि त्या ठिकाणी आपला बिझनेस फ्रँचायझी देणं हे महत्त्वाचं नसून ती फ्रँचायझी सर्वाईव्ह चांगली झाली पाहिजे, प्रॉफिटेबिलिटीमध्ये आली पाहिजे, तिथल्या ग्राहकांना सॅटिस्फॅक्शन प्रॉडक्ट मिळालं गेलं पाहिजे, ते डेली बेसिसला तिथे कन्झ्युम म्हणजे आपला कस्टमर्स बेस म्हणजे हेल्दी खाणारे लोकांचा वर्ग वाढला गेला पाहिजे. याच्या ग्राउंडवरती आमचं खूप काम चालू आहे. तर बेसिक गोष्टी प्रत्येक ठिकाणी सेट करत आम्हाला पुढे जायचं आहे. असं आमचं काही असं टार्गेट नाही आहे की इंडियामध्ये फ्रँचायझी करायच्या सगळीकडे आणि झालं आपलं अचिव्हमेंट, हे काही म्हणजे सक्सेस झालं असं काही हे नाही आहे. कारण ज्या आउटलेट्स आहेत त्या सस्टेन झाल्या पाहिजेत, मेंटेन झाल्या पाहिजेत, प्रॉफिटेबिलिटीमध्ये ते आले पाहिजेत, ग्राहकांना चांगली टेस्ट भेटली पाहिजे, सर्व्हिस चांगली भेटली पाहिजे. ह्या बेसिक पॅरामीटर्स अगोदर ग्राउंडला सेट करत आम्हाला पुढे जायचं. सुंदर, ग्रेट. पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न की नादब्रह्म इडली सुरू केल्यानंतर आनंदाचा क्षण. 100 आउटलेट्स पूर्ण केले आणि त्याच्यातून सगळे आउटलेट्सला खूप चांगला बेनिफिट्स प्रॉफिटेबिलिटीमध्ये होते आणि त्याच्याबरोबर कस्टमरचे खूप चांगले फीडबॅक्स आम्ही पूर्ण रिव्ह्यू केलं 100 आउटलेट पूर्ण झाल्यानंतर की आमच्याबद्दल फ्रँचायझीचा काय काय बेनिफिट्स होत आहे आणि कस्टमरचा काय बेनिफिट होत आहे जे रोज येऊन इडली खात आहेत. आता एखाद्या ठिकाणी एखादं आउटलेट आमचं चेंज झालं लोकेशन, तर तिथल्या फीडबॅक्स आहेत कस्टमरच्या, अहो सर इथे तुमचं आउटलेट होतं बंद झालं किंवा चेंज केलेत तुम्ही लोकेशन्स, तर इथे बघा. म्हणजे एंड युजर आमचा इतका हॅपी आहे की त्याला नादब्रह्मची इडली हवीच आहे. ह्याच्यातून खूप अशा फीडबॅक आम्ही काढल्या. असे खूप किस्से आहेत की तुमचं आउटलेट इथे बंद झालंय, आमच्या मुलीला इडली पाहिजे होती. आता त्याच्याबरोबर एक गोष्ट अजून आम्हाला फ्रँचायझीकडून फीडबॅक्स आलेले आहेत की आठवड्यातून 2 ते 3 वेळेस आमच्या मुलांना तुमच्या इथल्या आउटलेटमधली डब्याला इडली असते. तर खूप असे स्टुडंट आहेत, मुलं आहेत ज्यांना शाळेमध्ये जात असताना आमच्या इथली इडली घेऊन जातात आणि ते खूप म्हणजे खूप बेस्ट फिलिंग येतात की यस, आपण जे विजन घेऊन चाललोय ते कुठंतरी पूर्ण होत आहे, कुठंतरी लहान मुलांना इडलीची आवड होतीये आणि हेल्थकडे. कारण पिझ्झा बर्गर सारखे असे खूप आयटम आहेत जे अगदी सगळ्यांना माहितीच आहे. तर तिथून जो यूथ आहे, न्यू जनरेशन आहे, त्या न्यू जनरेशनला आपल्या इडलीचं अट्रॅक्शन होत आहे आणि ते खूप मोठं सॅटिस्फॅक्शन आहे. जे खरं तर हा प्रवास ऐकल्यानंतर आज खूप छान वाटलं, म्हणजे खूप समाधान वाटलं. आणि समाधान वाटण्याबरोबर तुम्ही घेतलेलं कष्ट अगदी जवळून आज मला अनुभवता आलं. मलाच काय तर आपल्या संपूर्ण श्रोत्यांना अनुभवता आलं. मला खात्री आहे की हे विजन, हा थॉट प्रोसेस, अशा प्रकारची थॉट प्रोसेस असेल तर निश्चितच तुम्ही इंडिया काय येणाऱ्या काळात जगाला हेल्दी बनवू शकाल असं मला वाटतं. आणि खरंच त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही वेळ दिलात आणि आपलं मौल्यवान असं मार्गदर्शन येणाऱ्या यूथसाठी केलं. ते एका नवीन उद्योजकाला नेमकं त्याचं थॉट प्रोसेस काय असायला पाहिजे, त्यातली धोरणं कशी असायला पाहिजे, आपला विचार कसा असायला पाहिजे, आपल्या बिझनेसकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा असायला पाहिजे, अशा अनेक अँगलने तुम्ही तुमच्या
या सगळ्या प्रवासामधून लोकांना मदत केली असं मला वाटतं. सो खूप खूप नादब्रह्मच्या संपूर्ण टीमला तुम्हाला तुमच्या पुढच्या भावी आयुष्यातली सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि असंच भारताला हेल्दी खाऊ घाला आणि घालत राहा अखंडपणे. चांगला भारत घडवा असं मी तुम्हाला शुभेच्छा देईन आणि इथेच थांबेन. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद सर.